दरम्यानच्या परिसरामध्ये ही सगळी घटना घडली। त्या परिसरातनं या घटनेचा आणि सद्य परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी। दहिसर गोळीबार प्रकरणानंतर दहिसरमध्ये खळबळ माजलेली आहे। मी सध्या बोरिवली वेस्ट परिसरामध्ये आयसी कॉलनी या मॉरिश भाईच्या कार्यालयाबाहेर आहे, ज्या परिसरामध्ये ही गोळीबाराची घटना घडून हत्या आणि आत्महत्या घडली तेच हे कार्यालय आहे। मॉरिश भाई या स्वयंघोषित समाजसेवकाचं हे कार्यालय आहे। याच परिसरामध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याला कार्यालयात बसून मॉरिश यांनी गोळ्या झाडल्या होत्या। तसेच यानंतरच मॉरिश यांनी स्वतः देखील आत्महत्या केली होती। सध्या या कार्यालयात मोठ्या प्रमाणात काचा आणि रक्तस्राव देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याची साफसफाई हे काही कर्मचारी करताना आपल्याला पाहायला मिळतात। याच कार्यालयामध्ये मॉरिश भाई आणि अभिषेक घोसाळकर यांचं फेसबुक लाईव्ह झालं आणि फेसबुक लाईव्ह नंतर हा सगळा गोळीबाराचा प्रकार घडला। सध्या या कार्यालयामध्ये साफसफाई करताना आपल्याला कर्मचारी पाहायला मिळतात, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा मॉरिश भाई यांच्या बोरिवली वेस्ट येथील आयसी कॉलनी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या या प्रकरणामध्ये दहिसर पूर्वमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळतंय। या प्रकरणामध्ये एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि एमएचबी पोलीस हे या प्रकरणाचा सध्या तपास करतायत। मात्र या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हा हादरलेला आहे आणि एकच सरकारवर टीका सध्या या प्रकरणानंतर आपल्याला झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।